टाकेन फाडून टाकेन एका गाला कापून टाकेन छाटून टाकेन आपल्यासारखा वाघ आपण आणि आता तो एकदम मी तो धक्का लावून देतो. तुला बोललो का मी आपण कोणालाच बोलत नाही. डोंट टच माय बॉडी. भाकर खाल्ली का म्हणतो तुझ्या भाकर खाल्ली का भाकर खाल्ली अरे हराम खोरा हो, तुम्हाला सांगितलं दारू पिऊ नका. आम्हाला माहिती आम्ही कोणाच्या बापाची पिरू का कोणाच्या माहिती शपथ काय सांगा. याची मला डिलिव्हरीला जायला तुम्ही तेरा महिना चालू आहे. ना इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स. India is my country, all Indians are my brothers and sisters. And treat everyone with courtesy. अरे मला मूत खडाय नाही मुळे दारू आम्ही फुकट पेत नाही. अरे बाबा हो, तुम्हाला सांगितलं दारू पिणं हे चांगलं नाही. असं कोण म्हणत. अरे पेपरला आलं होतं. काय आलं पेपरला. ह्या दारूमुळं काही लोक मेले. उद्यापासून पण अक्कल नाही त्या लोकांना. अक्कल नाही अक्कल. मला सांगा आम्ही दोघं एवढ्या लहानपणापासून दारू पितो. कालपासून एकदा तरी मेलो काय मी तर उलसाक बी नाही मेलो. कोण्या कोपऱ्यात जीव राहिला रे आता. सारं खोकड व्हायले का. अरे बाबा हो, मी काल पेपरला वाचलो. हा ह्या दारूमुळं 500 लोक मेले. 500 पेपरला वाचलं. हा. पाय रे या दाड्या 500 रुपये मेले दारू ना. सुधार दारा तो सुधार. अरे सुधरा, 500 लोक मेले दारू ना. ना बंद सुधरायला आम्ही बिघडोच कावा. अरे बाबा हो, दारू पिऊ नका. दारूमुळं 500 लोक मेले. ना हा. आज खंडोबाची शपथ घेऊन सांगतो. हा. एवढ्या लोकांची शपथ घेऊन सांगतो. मी बी बाबूची बी सूर्याची बी सगळ्यांची. हा बंद सातारा मोकळा करतो तुमची बी आणि एकटाच व्यक्ती देव मारतो. ना बंद जात बसून लगेच बंद. बाबा टाळ्या वाजा येणार दारू म्हणते. दारूने केले ना खुळ्यांनी बरणा कवळे तुम्ही. दारुनी बन मग पेपर बंद. आमच्या सारख्या लोकांचा कॉन्फिडन्स खरंच आम्ही किंग लोक आहे. कोणती किंग आहे तुम्ही? सकाळी असे आणि संध्याकाळी असे. तुम्हाला व्हायचं का राजा बाबूल फोन याला सगळे ठेपे माहिती ना नाही कडे. इथं टेपाय देऊ. चालू होता. तुला माहिती का, त्याला खेपे खाऊन माहित राहायचे नाही. आपल्याला काहीच उतर नाही इकडं. ज्या कोपऱ्यात पडेल म्हणजे इकडं पलीकडं. हा मग लय सांग राव तुला. पक्का हा का ना हा. आजपासून बंद दारू बंद. पण ना दारू आपण फुकट पेत नाही हो. दारू दारू पाहिजे फायदे ना फायदे. दारूचे फायदे असतात. आतापर्यंत तुम्ही दारूचे नुकसान ऐकले. हा. हे आम्ही दोघं सज्जन तुम्हाला फायदे सांगून जाणार. लगेच. करा आयुष करा आयुष. लगे 45 करा. दारू प्यायचे फायदे. खरे भाऊ, हा. मला आतापर्यंत माहिती होतं का दारू पिल्यामुळं माणसाचे नुकसान होते. आम्ही फायदे पण सांगू. आम्हाला माहित नाही दारू पासून काय फायदे आहे. फायदा नंबर 1. फायदा नंबर 1, जो माणूस दारू पितो हा. त्याच्या घरात अजिबात चोरी होत नाही. फार्मल आहे. म्हणजे जो दारू पितो त्याच्या घरी चोरी येत नाही. का रे भाऊ, काय कारण? कारण त्यांना पहिल्याच घरात काही ठेवेल राहत नाही. मग कुकर मिक्सर पिलेटी तांबा गिलास वाट्या चमचे चटणी केले. आणि दुसरा फायदा तो कोणता? मी आहे ना तुम पुढचं सांगत नाही करू. फायदा नंबर 2. दुसरा जो माणूस दारू पिला दारू पिला तो का गल्लीनं चालायला लागला गल्लीला तर चालायला लागला. त्याला कुत्रे ऑटोमॅटिक साईड देतात. ऑटोमॅटिक साईड देतात. कस काय रे भाऊ? त्या कुत्र्याला माहित राहते आपल्यापेक्षा पिसाळली. रिझल्ट आहे पक्का रे बे. आम्ही आयरे गेरे नथू घरे बेवडे नाही. वावर गेला तर हरकत नाही. पण काय म्हणे देवाची करणी नारळात पाणी, माणसाची करणी गिलासात पाणी. आप्पा तरी गेलं ना रे 1 कर. आज
होती अक्कर नाही नाही नाही, आपण भूमी नाही. मला बी काही नाही अंगावरले कपडे बी फमुचे नुसता पमुच्या जीवर उडा मार बेटा तू नाही, नाही. आणि दारूचा तिसरा फायदा तो कोणता जो माणूस दारू पितो तो कधीच म्हातारा होत नाही. बोल रे. फॉर्म्युला नंबर रिझल्ट आहे पक्का तो कसा तुम्हाला माहिती नाही ना आहे बाबा. तो म्हातारा होईपर्यंत जगतच नाही तरुणपणा कातडे कातडे खराब होते ना. लिव्हर समजतं. म्हातारा होतच नाही. नंबर 4 ना. चौथाही फायदा जो फायदा तर सगळ्यात महत्वाचा. फायद्याची दुकान आहे आमच्याकडे मोठे मोठे सायंटिस्ट घेऊन जातात आमच्याकडून रिझल्ट परत चौथा फायदा तो कोणता जो माणूस दारू पिला हा तो का लय रॉंग झाला. झाला नाही, नाही. त्याला मोठायला जास्त लांब द्यायची गरज नाही. टॉयलेट सांगायचे कस काय तुम्हाला माहिती आहे नाही ना भाऊ दारू लय पिऊन पाहिलंय मोठं पिऊन भाऊ यायचे फोटो आहे माझ्याकडे आता लय मोठं पिला ना हा मुताला लांब जायची गरज का नाही का नाही तुम्हाला माहिती आहे हा तिला रुंदी तिला भुयात राहिला ना आसमान पांघरालाय पुढं पडले एकदा पडले का पुन्हा उठायचा ताणच नाही आले तर ई आणि गेली तर जाय भाऊ मला असं वाटत या खांदा गाडीला धडक घ्यावं तर त्या दोघाच्या पोटी जन्माला यावं नाही. कवा येता काय का आमच्या लग्नानी होईल खरे काय तू हा? ते बोलता बोलता राहिलो पाय काय म्हणत्या ते नारळाचं काय झालं रे कोणतं नारळ? ते आपण नारळ नव्हतं अरे त्याचं काहीच नाही पण इकडे या. हो सत्य घेतो ना इथं जाऊ द्या नाही फायदा झाला बरं का नारळाचा विचारांच्या झाला का हो देवाच्या गाडीवर खोटं बोलू नका मी खरं का बोललो परत ते जाऊ द्या मला असंही म्हणायचं तुम्ही दारू पिल्यानंतर पुढं पडले आम्ही हा? चांगली जागा पाहून कधी नाही पडलो नाही, चांगल्या पानामध्ये कुठं पडले का नाही कुठं गाडून काणे झाले नाही कुठं घसरले तुम्ही नाही मग मला सांगा आकाश महाराज काय आलं ते तुमच्या हाताला पट्ट्या का लागल्या हो? मांजरीला बोच करलं खरं बोला ना हे ना खरंच बोलतो ना मांजरा पॉवरफुल होती ना. मांजरीचा लय पावर हो हा? लय बोच करी ती ना तुम्हाला मांजरीचा अनुभवच नाही ना त्याच्यामुळे काय रिझल्ट येणार हे मांजरी अंगावर येऊच घेत नाही. ए फमू आणखी एक. ए ला बसल्या बसल्या उगाच लोकांची कडे जाऊ जाऊ वाली आणखी याच्या गुंड्या गुंड्या उगाच लोकांच्या घरी शर्ट पाडायचे ते पट्टे जाऊ दे हे काऊन केलंय माई मर्जी हा? काय? इकडे या. अरे मी ते माय जंपर घालतो ना ते सांगून गेली कुठला आजी कोण तुला. असं आता पुढे लोकांत सांगत जाऊ दे लोकायला कळू दे. अरे हे आपण बघ इथे म्हणतात ते भाऊ पोटात जर कधी ठेवलं ना ते पोटात साचत असतं आणि लोकांना सांगितलं ना मन मोकळं होतं मला मोकळं करायचं नाही लय मोठं गबळ आहे 1 क्विंटल 7 किलो वजन घेऊन हिंडत होती सोपानी हिंडत किती 1 क्विंटल 7 किलो काय खोटं बोलतो काटा लावा कोणता कोणताही लावा इकडून या तुम्ही दोघं इकडून या. ओ